आज सकाळी सकाळी चाललो होतो रनिंगला आणि आज होता शनिवार. तर आज शनिवारी मारायच्या होत्या पायऱ्या. तर पायऱ्या मारायसाठी आम्हाला गोगोबाबाची टेकडी चढायची होती. आता हे गोगोबाबाची टेकडी आहे कुठे म्हटलं, चला म्हटलं मास्तर जिथं घेऊन जाईल तिथं जायचं. गेलो बा, निघालो गोगोबाबाच्या टेकडी चढायला. चलो ऊपर टेकडी पे. कोणती टेकडी आहे आपली? गोगाबाबा टेकडी. गोगाबाबा. किती किलोमीटर आलो? 10 किलोमीटर. पण खालून 1-10 किलोमीटर चढलो असं वर गेला पुढे. मग काय टेकडी चढणं का सोपं आहे का? टेकडी चढायचं म्हटलं की एक पायरी चढायला जावं लागते. आणि एक तर पायऱ्या अशा खतरनाक आहेत, गोटे जात नाही. टेकडी म्हणजे खतरनाक टेकडी आहे. आता एवढे मोठे पोट्टे होते, पोट्ट्याच्यानं काही वाटत नाही माणसाला. नाही एकट्या माणसाला जर हे टेकडी चढायचं म्हटलं तर जातं नाही माणूस. आणि एक तर कसं पायाला नसल्याच्यानं माणूस कसं हलकी जाऊन जाते. म्हटलं चला मग काय इथं पोट्टे थांबा म्हणे, आता पहिले फोटो गिटो घेऊ म्हणे. मंदातनी वरची टेकडी चढायची बाकीच होती. मंदातनीच फोटो काढणं चालू केले पोट्ट्याने. फोटो काढायचं म्हटलं काय जीवन पहिलंच आहे ते पुढे. चलो पुढे. हा चढत चढत आलो बाबा गोगोबाबाच्या मंदिराजवळ. गोगोबाबाचं मंदिर पाहिलं तर लय लहान होतं, पण पायऱ्याच जास्त होत्या. मी काय म्हटलं आता एवढे पोट्ट्याच्यानं काही वाटलं नाही म्हणाले. म्हटलं साईडचा व्ह्यू पण दाखवून द्यावं का. हे साईडचं दाखवल्यानंतर एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीवर जायचं होतं. तर मग दुसऱ्या टेकडीवरून जायसाठी काही खालून उतरून जायचं काम नव्हतं, वरूनच टेकडीवरून असं चालत जायचं होतं. मग काय नवल होता, नवलच्या पाठीवर मस्त बॅग गिग होती, त्याच्यात आम्ही नेलती होती मटकी गिटकी घरून रूम बनवून नेलती. मग म्हटलं भाऊ आता मनात म्हणू तूच घेऊ बॅग, तेच चाल कन. पहिलेच तर पायऱ्या चढू माणूस थंडगार झाला होता. याला म्हटलं तुझ्या फोटो काढतो, तू तिथं उभा आहे म्हणजे कसं आहे त्याला बी कटाय नाही आला पाहिजे. या हिशोबाने मी म्हटलं थांबतो तिथं फोटो काढतो का, त्याचा बी घेतला मग व्हिडिओ. सगळं संपवणार का? मग साईडला